पण आता बघूयात योजनांवरून सुरू झालेल्या राजकारणाबद्दलच्या टॉप 9 बातम्या। अर्थसंकल्पात शिंदेंच्या काळातील योजनांना निधीची तरतूद नाही, आनंदाचा शिधा, शिवभोजनालाही निधी नाही, योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप। कात्री नाही, आता योजना बंदच होणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका। तर महायुतीच्या योजना फक्त मतांसाठीच होत्या, संजय राऊतांचाही निशाणा। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। कात्री नाही, त्या योजना बंदच होती। आमचं सरकार कोणती योजना बंद करणार नाही, अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकते, योजना बंद होणारच्या विरोधकांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही 4 वेळा सांगितलंय, सरकार म्हणून मी सांगतोय, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मोबाईलवरून योजनांवर वॉच असणार आहे। सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, सरकारच्या विविध 26 वेबसाईटचं लोकार्पण, सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार। एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या न्यू महाबळेश्वर प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा विरोध, आदित्य ठाकरेंनी पर्यावरण प्रेमींसोबत घेतली मंत्री पंकजा मुंडेंची भेट, प्रकल्पामध्ये होणारा ऱ्हास या संदर्भात चर्चा। लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील, योजनांसाठी पैसा लागतो, सर्व सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात, रामदास कदमांचं धक्कादायक वक्तव्य। आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की? सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही। निकष लावू नका, महिलांची चौकशी करणं योग्य नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर लाडक्या बहिणींना 46,000 कोटींवरून 36,000 कोटींचा निधी मंजूर झाला, म्हणजेच 50 लाख महिला योजनेतून कमी होणार, भास्कर जाधवांची टीका। सरकार हलणारं भाषण करा, भास्कर जाधवांचं भुजबळांना उद्देशून वक्तव्य। तर आता तसं बोलता येत नाही, सरकार सोबत आहे, काही इकडचं काही तिकडचं बोलतोय, भुजबळांचा मिश्किल टोला। दारू दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची एनओसी घ्यावी लागणार, सोसायटीच्या गाळ्यात दारूच्या दुकानासाठी एनओसी बंधनकारक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा। सोसायटीमध्ये खालच्या गाळ्यांच्यामध्ये कशा प्रकारची दुकानं असावीत हा शेवटी त्यांचा अधिकार आहे, म्हणून सोसायटीची एनओसी असेल तरच अशा भागामध्ये दुकानं स्थलांतरित देण्याच्या बद्दलचा निर्णय घेण्यात येईल।